नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या भारती पुणे YouTube चॅनेल 7 प्रकाश वाघ आहे, पण YouTube मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क पूर्व परीक्षा 2026 साठी 8 विषयांचा आम्ही सविस्तर अभ्यास आणि अनेक सराव परीक्षा घेत आहोत. भूगोल विषयाच्या अंतर्गत 36 जिल्ह्यांची ओळख, 36 सराव परीक्षा याचा पाठ म्हणून आता ही चाचणी परीक्षा 3 जी मुंबई उपनगर जिल्ह्याशी संबंधित आहे, म्हणजे मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्ट. मुंबई डिस्ट्रिक्ट आपण बघितला, आता मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्ट बघूया. आमच्या संकेतस्थळ YouTube चॅनेल 7 प्रकाश वाघ आहे, पण YouTube वर 8 विषयांचे विविध अवघड विषयांवरील नोट्स, सराव परीक्षा आणि PYQ मागे येणाऱ्या प्रश्नावरील आधारित परीक्षा हे सर्व मोफत किंवा विनामूल्य आहे. तेव्हा कृपया आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आता ही आहे भूगोलाची चाचणी परीक्षा 3 आणि जिल्हा आहे मुंबई उपनगर जिल्हा. चला तर सुरुवात करूया. मुंबई उपनगर जिल्हा स्वतंत्र जिल्हा म्हणून कोणत्या तारखेपासून अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे सी. 1990 मध्ये 1 ऑक्टोबर 1989 ला मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे स्वतंत्र 2 महसूल विभागात विभाजन झाले, म्हणून सी 1 ऑक्टोबर 1990 हे योग्य उत्तर आहे. मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? हे सोपं उत्तर आहे, बी हे कोकण विभागातच येतो. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे हे महत्वाचं आहे. बांद्रा पूर्व इथे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. खालीलपैकी कोणता तालुका मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट आहे? पनवेल, कल्याण, अंधेरी, ठाणे. तर याचं उत्तर आहे बी अंधेरी, ठाणे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? उत्तर आहे बी 3 तालुके आहे. एक आहे अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला असे 3 तालुके आहे, म्हणजे बी 3 हे बरोबर उत्तर आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती गावे समाविष्ट आहे? मुंबई उपनगर मध्ये 87 गावं समाविष्ट आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात किती उपविभागीय कार्यालये आहेत? तर मुंबई उपविभागीय विभागात 2 कार्यालये, एक वेस्टर्न सबअर्ब आणि एक ईस्टर्न सबअर्ब असे 2 उपविभागीय कार्यालय आहे, म्हणून बी 2 हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता संच मुंबई उपनगर जिल्ह्यातील 3 तालुक्यांचा आहे? हे आपण बघितलेले आहे. अंधेरी, बोरिवली, कुर्ला हे याचे योग्य उत्तर आहे. आता हा प्रश्न का विचारला आहे समजत नाही. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जलभाग आहे? अरे अरबी समुद्र आहे बाबा. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पूर्वेकडील प्रमुख जलसीमा कोणती? आता पूर्वेकडील जलसीमा जर धरली तर ती होते ठाण्याची खाडी. जिल्ह्याच्या पूर्वेकडे ठाणे खाडी असून मुलुंड ते ट्रांबे परिसराचा उल्लेख अधिकृत माहितीत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील प्रमुख वैशिष्ट्य कोणते? तर मुंबईच्या उपनगरामध्ये राष्ट्रीय उद्यान व ठाणे खाडी हे 2 प्रमुख भौगोलिक वैशिष्ट्य आहे, म्हणजे बी राष्ट्रीय उद्यान व खाडी. प्रश्न 12. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता भाग येतो? आता मुंबईच्या उपनगरच्या दक्षिणेला माहीमची खाडी व माहुल हे येतात, हे लक्षात ठेवा. दक्षिणेला माहुल आणि माहीमची खाडी. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या भौतिक स्थानाचे सर्वाधिक योग्य वर्णन कोणते? ए चुकीचं, सी चुकीचं, डी चुकीचं, बी समुद्रकिनारी
वसलेला महानगरीय जिल्हा बरोबर उत्तर आहे बी. खालीलपैकी कोणता जिल्हा मुंबई उपनगराच्या उत्तरेकडील संदर्भाशी जोडला गेलेला आहे? तर उत्तरेकडील संदर्भाशी जोडणार जाणारा पालघर आणि ठाणे हे दोन जिल्हे आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे स्थान कोणत्या घटकामुळे सागरी प्रभावाखाली आहे? तर याचे उत्तर आहे बी, अरबी समुद्र. मुंबई उपनगरीच्या आर्थिक विकासासाठी कोणता नैसर्गिक घटक महत्वाचा आहे? आता इथं महत्वाचं म्हणजे बी हे योग्य उत्तर आहे. समुद्र किनाऱ्यावर खाड्या हे महत्वाचे घटक आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोणता परिसर आढळतो? नागपूर नाही, नाशिक नाही, बारामती नाही, जुहू. कसे प्रश्न आणि ऑप्शन दिले? जुहू हे बरोबर उत्तर आहे. मुंबई उपनगराच्या भौगोलिक स्वरूपावर कोणत्या घटकाचा सर्वाधिक प्रमाण आहे? हे सुद्धा अतिशय सोपं आहे. एक, किनारी स्थान आणि नागरीकरण. 19, मुंबई उपनगराची ओळख कोणत्या मोठ्या महानगरीय प्रदेशाची जोडलेली आहे? ऑफकोर्स मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. बी, मुंबई महानगर प्रदेश. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला ठाणे खाडी, मुख्यालय वांद्रे पूर्ण, विभाग पुणे. विभाग पुणे चुकीचा आहे. प्रश्न 20 च योग्य उत्तर आहे डी. मुंबई उपनगर जिल्हा हा कोकण विभागात आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती? ऑप्शन पाहिल्यावरच लक्षात येतं. मिठी ही सगळ्यात मोठी नदी आहे. नंतर पोईसर, बोईसर लहान लहान नद्या आहेत. म्हणजे सी योग्य उत्तर आहे. मिठी नदीचा उगम कोणत्या परिसराशी संबंधित आहे? विहार तलावाशी संबंधित आहे बी. मिठी नदी मुख्यतः कोणत्या दिशेने वाहते? तर ती दक्षिणेकडे वाहते. मिठी नदी उत्तर मध्य भागातून दक्षिणेकडे वाहत जाऊन ठाण्याच्या माहीमच्या खाडीला मिळते. मिठी नदी शेवटी कोणत्या जलभागाशी जोडली जाते? माहीम खाडी मार्गे अरबी समुद्र. प्रश्न म्हणजे ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. मिठी नदीची अधिकृत माहितीनुसार लांबी किती? 13.5 किलोमीटर आहे ती. सी हे योग्य उत्तर. मिठी नदीच्या पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ किती आहे हे लक्षात ठेवा. ते आहे 7,295 हेक्टर, म्हणून सी योग्य उत्तर आहे. मिठी नदीचा किती किलोमीटरचा भाग बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधून जातो? बीकेसी मधून मिठी नदीचा 3.5 किलोमीटरचा भाग जातो, हेही लक्षात ठेवा. मुंबई उपनगरातील दुसरी प्रमुख नदी कोणती आहे? तर ती आहे दहिसर नदी. म्हणून दहिसर नदीचा उगम कोणत्या तलावाशी संबंध आहे? सोपं आहे, तुळशी तलाव. बी हे योग्य उत्तर. तुळशी तलाव कोणत्या महत्वाच्या नैसर्गिक क्षेत्राशी संबंधित आहे? कास पठार, माथेरान, लोणावळा. चुकीचं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या शी संबंधित आहे तुळशी तलाव, म्हणून हे योग्य उत्तर. दहिसर नदी कोणत्या खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते? आता दहिसर नदी ही भाईंदर खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते. पोईसर नदीचा उगम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कोणत्या टेकडी जवळ होतो? तर पोईसर नदीचा जो उगम आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील लहुगड परिसरात होतो, म्हणून ए हे योग्य उत्तर आहे. पोईसर, आता बोईसर नाही, पोईसर नदी खालीलपैकी कोणत्या खाडीद्वारे अरबी समुद्रात मिळते? ती मालाडच्या खाडीद्वारे मिळते, म्हणून बी हे योग्य उत्तर. ओशिवरा नदीचा उगम कोणत्या परिसरातून होतो? आता ओशिवरा नदी जी आहे ही फिल्म सिटी मधून, गोरेगाव मधून उगम पावते. ओशिवरा नदी कोणत्या खाडीला जाऊन मिळते? ओशिवरा नदी ही मालाडच्या खाडीला जाऊन मिळते आणि नंतर मग समुद्राला मिळते. प्रश्न 36, मुंबई उपनगरातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा जलाशय कोणता आहे?
आता यामध्ये विहार तलाव हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा सर्वात मोठा गोड्या पाण्याचा जलाशय आहे. विहार कृत्रिमरित्या बांधण्यात आलेल्या पवई तलावाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? ते 1890 ला झालेली आहे. तुम्ही जर पवई तलावाला गेले असाल तर तिथं लिहिलेलं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात खालीलपैकी कोणते दोन तलाव स्थिर आहे? तर यामध्ये बी तुळशी व विहार तलाव हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. प्रश्न 39. मुंबई उपनगराच्या पूर्व सीमेवर पसरलेली खाडी म्हणजे ठाणे खाडी. बी. प्रश्न 40. मनोरी व गोराई खाड्या मुंबई उपनगराच्या कोणत्या दिशेला आहे? तर त्या वायव्य व पश्चिम दिशेला आहे. मनोरी आणि गोराई खाड्या वायव्य व पश्चिम दिशेला आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जुने नाव काय होते? हे सगळ्यांनाच माहिती आहे. बोरिवली नॅशनल पार्क हे नाव होते. ए हे योग्य उत्तर. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंदाजे किती क्षेत्रफळात विस्तारलेले आहेत? तर याचं उत्तर आहे 103 चौरस किलोमीटर या क्षेत्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विस्तारलेले आहे. 103 चौरस किलोमीटर. प्रसिद्ध कान्हेरी लेणी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यभागी स्थित आहे? हे सगळ्यांना माहित आहे. बी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. कान्हेरी लेण्यांमध्ये एकूण किती बौद्ध लेण्यांचा समूह आढळतो? कान्हेरी लेण्यांमध्ये एकूण 109 बौद्ध लेण्यांचा समूह आढळतो. महाकाली लेणी काळिवटे लेणी कोणत्या तालुक्यात समाविष्ट आहे? हे अंधेरी तालुक्यात आहे. अंधेरी पूर्व मध्ये आहेत. जोगेश्वरी लेणी ही प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? जैन, बौद्ध, पारशी नाही. हिंदू धर्म शैव पंथाशी संबंधित आहे. बी हे योग्य उत्तर आहे. मंडपेश्वर लेणी मुंबई उपनगरातील कोणत्या तालुक्यात आहेत? मंडपेश्वर लेणी ही बोरिवली तालुक्यात, बोरिवली पश्चिमला दहिसर नदीच्या काठी आहे. मड आयलंड मड किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या कोणी बांधला होता? हे सोपं आहे. पोर्तुगीजांनी बांधला होता, म्हणून बी पोर्तुगीज याचं योग्य उत्तर आहे. जुहू समुद्र किनारा कोणत्या प्रशासकीय तालुक्यात येतो? 3 तालुके आहे, त्यामुळे अंधेरी तालुका हे योग्य उत्तर आहे. ए. मड आणि आक्सा बीच उपनगराच्या कोणत्या भागात आहे? आता मड आयलंड आणि आक्साला जाण्यासाठी तुम्हाला मालाडहून जावं लागतं, म्हणून ए मालाड पश्चिम किनारा हे योग्य उत्तर आहे. 51. प्रसिद्ध ग्लोबल विपश्यना पॅगोडा कोणत्या परिसरात उभारण्यात आलेला आहे? तर हा जो विपश्यनाचा पॅगोडा आहे हा गोराई येथे बोरिवलीमध्ये उभारण्यात आलेला आहे. ऐतिहासिक माउंट मेरी चर्च कोणत्या परिसरात आहे? हे माहिती आहे सगळ्यांना, बांद्रा परिसरामध्ये आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी फिल्म सिटी कुठे आहे? हे गोरेगाव पूर्वला आहे. छोटा काश्मीर हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ कुठे आहे? हे छोटा काश्मीर म्हणून आरे कॉलनीत गोरेगाव मध्ये निर्माण केलेलं आहे. एसएल वर्ल्ड व वॉटर किंगडम हे मनोरंजन पार्क कुठे आहे? हे पूर्वी चालू होते, सध्या बंद आहे. ते गोराईला होते. महाराष्ट्र निसर्ग उद्यान कुठे स्थित आहे? महाराष्ट्र नेचर पार्क हे माहीम, सायन, धारावी यांच्या सीमेवर मिठी नदीच्या काठीवर आहे. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याची लोकसंख्या किती होती? हे माहिती आहे. 93 ते 94 लाख, म्हणून 93.56 लाख हे बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यात मुंबई उपनगराचा कितवा क्रमांक लागतो? हे दुसरा क्रमांक लागतो. ठाणे पहिला येतो आणि सध्या पुणे व ठाण्यानंतर मुंबई अग्रस्थानी आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर
पुणे व ठाण्यानंतर मुंबई अग्रस्थानी आहे 2011 नुसार, त्यामुळे दुसरा नंबर येतो. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यात मुंबई उपनगराचा दुसरा नंबर येतो. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगराची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे? याचं उत्तर आहे 20,925, जी सगळ्यात हायएस्ट आहे महाराष्ट्रामध्ये. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याचा साक्षरता दर 89.9% आहे. सी हे योग्य उत्तर आहे. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याचे सेक्स रेशो लिंगोत्तर किती आहे? तर ते आहे 857. माझ्या माहितीनुसार हे 857 हे बरोबर उत्तर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने मुंबई उपनगरातील सर्वात मोठा तालुका कोणता? तर तो आहे कुर्ला. कुर्ला तालुका लोकसंख्येच्या घनतेच्या व आकाराच्या दृष्टीने सगळ्यात मोठा आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अनुसूचित जाती एससी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? त्याचं उत्तर आहे 6.23% एससींची लोकसंख्या मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे शेड्यूल ट्राईबचे प्रमाण किती आहे? ते आहे 1.12%. हे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या प्रसिद्ध आर्थिक केंद्राची नेमणी कोणी केली हे माहित आहे? मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी AMMRDA हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 66. सिप्झ निर्यात प्रक्रिया हे विशेष आर्थिक क्षेत्र कुठे आहे? तर हे अंधेरी येथे आहे. मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे मार्गिका लाईन 1 कोणत्या 2 स्थानांना जोडते? तर मुंबईची पहिली मेट्रो वर्सोवा अंधेरी घाटकोपर यांना जोडते आणि ती 2014 मध्ये सुरू झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या तालुक्यात येतो? याचं उत्तर आहे अंधेरीमध्ये. सेंट्रल रेल्वेचा मुख्य उपनगरीय मार्ग उपनगरात कुठून सुरू होतो? तर सेंट्रल रेल्वे म्हटलं तर कुर्ला, विद्याविहार ते मुलुंड हे याचे योग्य उत्तर आहे. पश्चिम रेल्वेचा उपमार्गीय मार्ग उपनगरात कोणत्या स्थानका दरम्यान आहे? हे याचं उत्तर आहे वांद्रे ते दहिसर. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मुख्यतः कोणत्या 2 परिसरांना जोडतो? वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे तो वांद्रे ते दहिसर यांना जोडतो. तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे तो सायन कुर्ला ते मुलुंड ठाणे यांना जोडतो. प्रसिद्ध वांद्रे वरळी सी लिंक कोणत्या खाडीवर आहे? हे बांद्र्याच्या जवळ आहे माहीम. हे माहीम खाडीवर आहे. हे योग्य उत्तर आहे. गोरेगाव येथील प्रसिद्ध आरे दुग्ध वसाहतीची स्थापना कधी झाली? आरे मिल्क कॉलनीची स्थापना 1949 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली. त्यासाठी न्यूझीलंडचे सहाय्य घेण्यात आले होते. आरे कॉलनी परिसराला मुंबईला पर्यावरणाच्या दृष्टीने काय संबंधले जाते? याला मुंबईचे फुफ्फुस म्हणतात, म्हणून हे योग्य उत्तर आहे. आरे कॉलनी व संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे वने आढळतात? तर हे दमट, पानझडी व उपोष्णकटिबंधीय टाईपचे वने आढळतात. अदमट, पानझडी व उपोष्णकटिबंधीय हे योग्य उत्तर. मुंबई उपनगर जिल्ह्याचे हवामान सामान्यतः कोणत्या प्रकारचे आहे? सोपं आहे. हे उत्तर आहे उष्णकटिबंधीय आणि किनारी दमट ह्युमिडिटी. मुंबई उपनगरात सर्वाधिक पाऊस कोणत्या वाऱ्यांपासून पडतो? याचं उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे. हे आपण मागच्या भागातही बघितलेलं आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान नैऋत्य मोसमी वारे. 79. मुंबई उपनगर जिल्ह्याचा सरासरी वार्षिक पाऊस किती दरम्यान असतो? मुंबई उपनगर जिल्ह्याचा सर्वाधिक सरासरी वार्षिक पाऊस जर बघितला तुम्ही तर तो 2400 ते 2700 मिलीमीटर एवढा असतो.
प्रश्न 80. जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात कोणत्या प्रकारची माती आढळते? जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याच्या इथं तुम्हाला क्षारयुक्त व रेतीयुक्त माती हे आढळते. प्रश्न क्रमांक 81. अंतर्गत डोंगराळ भागात संजय गांधी नॅशनल पार्क भूगर्भीयरित्या कोणत्या खडकाचे थर आढळतात? सोपं आहे. ए बेसाल्ट आणि व्हॉल्कॅनिक रॉक. मुंबई उपनगरातील किनारा परिसंस्थेचे रक्षण करणारी महत्वाची वनस्पती कोणती आहे? त्यालाच कांदळवन किंवा मॅनग्रोव्ह म्हणता, म्हणजे हे योग्य उत्तर आहे. मुंबई उपनगरात कांदळवनाचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या खाडीच्या परिसरात आहे? आता मुंबई उपनगरात मॅनग्रोव्ह जर सगळ्यात बघितलं तर ठाणे खाडी व गोराई खाडीच्या मध्ये आहे. ओके. मुंबई उपनगरामधील मुख्य पर्यावरण आव्हान खालीलपैकी कोणते आहे? तर हे नदीचे प्रदूषण व अतिक्रमण हे मुख्य चॅलेंजेस आहेत. 26 जुलै 2005च्या अतिवृष्टीत मुंबईत प्रामुख्याने कोणती नदी तुंबल्याने महापूर आला होता? हे सोपं उत्तर आहे. हे मिठी नदी. मिठी नदीच्या पुनर्जीवनासाठी आणि रुंदीकरणासाठी स्थापना प्राधिकरणाचे नाव काय आहे? याला मिठी नदी विकास प्राधिकरण म्हणतात आणि उत्तर ए बरोबर आहे. प्रश्न 87. ऐतिहासिक साष्टी बेट हा बहुतांश भाग कोणत्या जिल्ह्यात समाविष्ट आहे? साष्टी बेट हे मुंबई उपनगर व ठाणे यामध्ये येते. मुंबई उपनगराची उत्तर सीमा दर्शवणारा प्रमुख जलप्रवाह कोणता? तर भाईंदरची खाडी किंवा वसईची खाडी या दोघांपैकी एक उत्तर सीमा मुंबई उपनगराची दर्शवते. मुंबई उपनगर जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ पूर्ण किंवा अंशतः येतात? तर याचं उत्तर आहे ए 4 मतदारसंघ. मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व व उत्तर मध्य हे 4 लोकसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतात. 4 लोकसभा मतदारसंघ. प्रश्न 90. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर याचं उत्तर आहे मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 विधानसभा मतदारसंघ आहे. बीएमसी बृहन्मुंबई महानगरपालिका हे क्षेत्र कोणत्या 2 जिल्ह्यावर आहे? मुंबई शहर व मुंबई उपनगर हे याचे उत्तर आहे. मुंबई उपनगरातील सर्वात उंच टेकडी शिखर कोणत्या परिसरामध्ये आहे? याचं उत्तर आहे कान्हेरी टेकड्या संजय गांधी नॅशनल पार्क यामध्ये मुंबई उपनगरातली सर्वात उंच टेकडी किंवा शिखर आहे कान्हेरी टेकड्या. तुळशी व विहार तलावाचे पाणी प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते? सोपं आहे. मुंबईच्या पिण्याच्या पाण्यासाठी हे योग्य उत्तर आहे. ट्रॉम्बे हा ऐतिहासिक व औद्योगिक परिसर कोणत्या तालुक्यामध्ये येतात? तर ट्रॉम्बे जर तुम्ही बघितलं तर तो कुर्ल्यामध्ये येतो. ट्रॉम्बे व चेंबूर परिसर कुर्ला तालुक्याच्या अंतर्गत येतो. ट्रॉम्बे येथे भारतातील कोणते जगप्रसिद्ध अनुसंधान केंद्र आहे? तर हे आपल्याला माहितच आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 76. मुंबई नगरातील IIT बॉम्बे ही संस्था कोणत्या तलावाच्या काठावर आहे? हेही माहित आहे. हे पवई तलावाच्या काठावर आहे. हे योग्य उत्तर आहे. मुंबई उपनगरीय जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? हे 446 चौरस किलोमीटर असावं. हे योग्य उत्तर आहे. मुंबई उपनगराचा RTO वाहन नोंदणी कोड खालीलपैकी कोणता नाही? MH01, MH02, MH03, MH47. MH01 आणि 02, 03 येतात. MH01. MH01 हा मुंबई शहर जिल्ह्याचा आहे, तर MH02 पश्चिम, 03 पूर्व आणि MH47 बोरिवली उपनगराचे आहे. म्हणून याचे उत्तर आहे MH01 जे मुंबई सिटी डिस्ट्रिक्टचा RTO कोड आहे. मुंबई उपनगरातील सर्वात दक्षिण टोकाचा महसुली भाग कोणला मानला जातो?
बांद्रे पश्चिम, कुर्ला सायन हे याचे योग्य उत्तर आहे. एमपीएससी भूगोलाच्या दृष्टीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? तर याचं उत्तर आहे तीव्र नागरीकरण व समुद्रकिनारी भूगर्भ हे बरोबर